तर आपण आज पाहणार आहोत गुळांबा किंवा मुरांबा. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या लागणार आहेत. तर ह्या अशा ताज्या कैऱ्या तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर गूळ लागणार आहे आणि ह्या 2 लवंग आणि इलायची आहे. तर एवढं साहित्य आहे. तर आपण आता याचे साल काढून हे खिसून घेऊयात. तर आता तुम्ही इथे पाहू शकता सर्व कैऱ्या आपण अशा साल काढून स्वच्छ खिसून घेतलेत. तर आपण आता कढई गरम करून घेतले, त्याच्यामध्ये केलेला खीस टाकून घेऊयात. तर याला आता परतून घेऊयात. तर आता आपण हे परतून घेतले. तर याच्यामध्ये आपण घेतलेला गूळ, इलायची आणि लवंग घालून घेऊयात.